कल्पना करा की तुम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत व्यक्तीसमोर उभं राहण्याची संधी मिळाली आहे. बापरे, तसं झालं तर भन्नाटच असेल. हो ना. आणि समजा त्या व्यक्तीने तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारला की मागा तुम्हाला काय हवंय. तर अशावेळी आपली साधारण प्रतिक्रिया काय असेल? म्हणजे साहजिकच आपल्या डोक्यात लगेच इच्छांची एक मोठी यादी तयार होईल. अगदी बरोबर. बँक खात्यात करोडो रुपये असावेत, किंवा आजारपण कधीच येऊ नये, किंवा समाजात प्रचंड प्रतिष्ठा मिळावी. हो, आपण लगेच मागण्या सुरू करू. कारण आपण सगळेच जण आयुष्यात सतत काहीतरी मिळवण्याच्या एका न थांबणाऱ्या शर्यतीत धावत असतो. रोजच्या जगण्यातही आपण सतत कुणाकडून तरी काहीतरी मागतच असतो. कधी बॉसकडून प्रमोशन, कधी जोडीदाराकडून वेळ. कसं आहे ना, हा मानवी उत्क्रांतीचा आणि मानसशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण जर आदिमानवाच्या काळापासून बघितलं तर अन्नाचा साठा करणं, सुरक्षितता मिळवणं आणि समूहाकडून मदतीची अपेक्षा ठेवणं या गोष्टी जगण्यासाठी आवश्यक होत्या. म्हणजे ती मागण्याची वृत्ती आपल्या जनुकांमध्येच खोलवर रुजलेली आहे. तर अगदी बरोबर. आज आपण अन्नासाठी जंगलात भटकत नसलो तरीही तीच मागण्याची वृत्ती आता भौतिक यश आणि मान्यतेच्या स्वरूपात समोर येते. हो, मी हे करतोय, त्या बदल्यात मला काय मिळेल हा विचार आपला एक डिफॉल्ट मोड बनला आहे. नक्कीच. आणि नेमकी हीच गोष्ट आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य विषय आहे. आज आपल्याकडे एका अशा ऐतिहासिक रचनेचा स्रोत आहे जो माणसाच्या या डिफॉल्ट मोडला थेट मुळापासून आव्हान देतो. अरे वा. ही रचना 17व्या शतकातील महान संत तुकाराम यांची आहे. वरवर पाहता या फक्त 4 ओळी वाटतात, पण यात मानवी अस्तित्वाची आणि देवत्वाची एक संपूर्ण ब्लूप्रिंट छापलेली आहे. चला तर मग आपण याचा सखोल अर्थ उलगडून पाहूया. या सखोल चर्चेसाठी हा खरंच एक अतिशय उत्तम स्रोत आहे. कारण ही रचना केवळ एक आध्यात्मिक कविता नाहीये, तर तो मानवी मनाचा आणि माणसाच्या इच्छांचा एक अत्यंत प्रगत असा मानसशास्त्रीय अभ्यास आहे. आपण या रचनेच्या पहिल्या विचारापासून सुरुवात करूया. पहिली ओळ आहे, काहीही नामांगे कोणासी, तोची आवडे देवासी. आता इथे एक अत्यंत रंजक विरोधाभास आहे. हो, म्हणजे सहसा लोक देवाकडे जातातच मुळी काहीतरी मागण्यासाठी. अगदी तेच. पण इथे ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी काहीही न मागणं हाच एकमेव निकष लावला आहे. पण मला इथे एक व्यावहारिक अडचण वाटते. कोणती अडचण? आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक आणि भांडवलशाही जगात जर एखाद्याने काहीही न मागण्याचं ठरवलं तर तो माणूस मागे पडणार नाही का? म्हणजे जर नोकरीत पगारवाढ मागितली नाही किंवा नात्यात आदराची अपेक्षा ठेवली नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेतील. हे तत्वज्ञान माणसाला कमकुवत बनवत नाही का? हां, अतिशय स्वाभाविक प्रश्न आहे. आणि बऱ्याचदा या तत्वज्ञानाचा असाच चुकीचा अर्थ लावला जातो. बरं. पण इथे न मागणं याचा अर्थ अन्याय सहन करणं किंवा स्वतःच्या हक्कांसाठी उभे न राहणं असा अजिबात नाही. मग याचा नेमका अर्थ काय? ही ओळ माणसाच्या बाह्यकृतीबद्दल बोलत नसून त्याच्या आंतरिक अवस्थेबद्दल बोलतीये. जेव्हा माणूस स्वतःची कर्तव्य पार पाडतो पण फळाबद्दल मनात कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. आजच्या भाषेत सांगायचं तर ही अवस्था म्हणजे आयुष्याचं एक ॲड फ्री प्रीमियम सबस्क्रिप्शन घेण्यासारखं आहे. अरे वाह, ॲड फ्री सबस्क्रिप्शन. हे जरा स्पष्ट करून सांगता येईल का? नक्कीच. आता बघ, सामान्य माणसाचं मन हे एखाद्या मोफत चालणाऱ्या मोबाईल ॲपसारखं असतं, ज्यावर सतत जाहिराती येत असतात. अगदी बरोबर. त्यावर सतत इच्छांच्या, अपेक्षांच्या आणि चिंतेच्या पॉपअप ॲड्स येत असतात. माझं काम साहेबांना आवडेल का? किंवा लोकांना माझा निर्णय पटेल का? हो. आणि या जाहिराती माणसाचं लक्ष विचलित करतात आणि त्याला सतत असुरक्षित ठेवतात. पण जेव्हा माणूस काहीही न मागण्याच्या अवस्थेत पोहोचतो तेव्हा या अपेक्षांच्या सर्व जाहिराती बंद होतात. म्हणजे तो माणूस काम तर पूर्ण क्षमतेने करतो, पण त्याच्या मनात कोणतीही भीती नसते. अगदी तेच. आणि ओळीतील दुसरा भाग सांगतो की असाच माणूस देवाला आवडतो. कारण जोपर्यंत आपण देवाकडे काहीतरी मागत असतो तोपर्यंत ते नातं एका व्यावसायिक करारासारखं असतं. म्हणजे आपण देवाकडे यादी घेऊन जाणारे कंत्राटदार असतो. हो ना. पण जेव्हा आपण काहीच मागत नाही तेव्हा ते नातं निव्वळ प्रेमाचं उरतं. म्हणजे हे एखाद्या घट्ट आणि जुन्या मैत्रीसारखं आहे, जिथे आपण मित्राकडे पैशांची अपेक्षा ठेवून जात नाही तर केवळ त्याच्या सहवासात राहायला आवडतं म्हणून जातो. बरोबर. अशा मैत्रीत एक वेगळीच शांतता असते. पण जर एखादा माणूस खरोखरच या ॲड फ्री अवस्थेत पोहोचला तर समाजात त्याचं स्थान काय असतं? इथेच हा विषय अत्यंत रंजक बनतो. हो, कारण या रचनेचं ध्रुवपद आपल्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. ती ओळ आहे, देव तयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे.
ही या संपूर्ण रचनेतील सर्वात क्रांतिकारी ओळ आहे. धक्का देणारी तर आहेच, कारण विचार करा, एखादा माणूस काहीही मागत नाही, तर रचनाकार त्याला केवळ एक चांगला माणूस मानत नाहीये. तो चक्क त्यालाच देव म्हणण्यास सांगत आहे. हे म्हणजे एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याला थेट कंपनीचा मालक बनवण्यासारखं अल्टिमेट प्रमोशन आहे. कालपर्यंत जो एक सामान्य माणूस होता, तो केवळ अपेक्षा नाही म्हणून थेट देव कसा काय बनू शकतो? यामागे मानवी अहंकाराचं अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. माणूस आणि ईश्वर यांच्यात नेमका फरक काय आहे बरं? माणूस एका परिघात अडकलेला असतो. बरोबर. तो परीघ त्याच्या इच्छांनी आणि मीपणाच्या भावनेने बनलेला असतो. मला हे हवंय, हे माझं आहे, ही भावना असते. अपेक्षा आणि इच्छा या गोष्टी माणसाच्या अहंकाराला जिवंत ठेवण्याचे इंधन आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती जगातल्या कुणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा त्या अहंकाराचं इंधनच संपून जातं. आणि मग ती अदृश्य भिंत कोसळते. अगदी बरोबर. आपण अनेकदा जुन्या कथांमध्ये वाचतो की पाण्याचा थेंब समुद्रात पडला की तो समुद्र बनतो. पण ही उपमा खूप जुनी झालीय. याला आजच्या काळातील काही संदर्भ देता येईल का? याला आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअरची उपमा देऊ शकतो. अरे भारी, कसं काय? आता बघ, एखादं सॉफ्टवेअर जोपर्यंत कोणा एका कंपनीचा मालकीचं असतं, तोपर्यंत त्याच्या वापराला मर्यादा असतात. त्याच्याकडून काहीतरी मोबदला अपेक्षित असतो. हो. पण जेव्हा तेच सॉफ्टवेअर ओपन सोर्स केलं जातं, तेव्हा त्यावर कोणाचीही वैयक्तिक मालकी उरत नाही. ते सर्वांसाठी उपलब्ध असतं. म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाची स्वतःची अशी कोणतीही वैयक्तिक इच्छा उरत नाही, तेव्हा तो माणूस एका अर्थाने ओपन सोर्स बनतो. हो, तो वैश्विक चेतनेशी जोडला जातो. म्हणजे त्याचं अस्तित्व एखाद्या विशिष्ट ओळखीपुरतं मर्यादित न राहता ते विश्व इतकंच अथांग बनतं. अगदी अचूक. आणि म्हणूनच रचनाकार म्हणतो की त्याचे चरणी लीन व्हावे. आपण सहसा मंदिरात जाऊन मूर्तींपुढे नतमस्तक होतो. पण इथे खरा देव तो माणूस आहे ज्याने स्वतःच्या सर्व इच्छा जिंकल्या आहेत. इथे मानवी आणि ईश्वरीय सीमारेषा पूर्णपणे पुसून टाकली आहे. हो, जर देवत्वाला वंदन करायचं असेल तर अशा निस्वार्थ माणसाच्या चरणी लीन व्हा, असं सांगितलंय. पण इथे खूप मोठी शंका उपस्थित होते. कोणती? त्यालाही जगाकडून काही नको असतं. मग अशा निष्क्रिय किंवा उदासीन माणसाला आपण देव मानायचं का? ती व्यक्ती खरोखर आध्यात्मिक उंचीवर आहे की जगापासून पळून जातीये, हे कसं ओळखायचं? हा अत्यंत मोलाचा प्रश्न आहे. आणि इथेच अनेक लोक गल्लत करतात. निरपेक्षता म्हणजे नैराश्य किंवा जगाबद्दलची बेपर्वारी अजिबात नाही. बरं. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे विरुद्ध आहेत. नैराश्यामध्ये माणसाला स्वतःबद्दलही काही वाटत नाही आणि जगाबद्दलही काही वाटत नाही. ती एक मृत अवस्था असते. पण खरी निरपेक्षता ही अत्यंत जिवंत आणि सक्रिय अवस्था असते. याचं उत्तर आपल्याला पुढच्या ओळीत मिळतं. भूतदया ज्याचे मनी, त्याचे घरी चक्रपाणी. भूतदया म्हणजेच सर्व प्राणीमात्रांबद्दलची दया, आणि चक्रपाणी म्हणजे भगवान विष्णू. याचा अर्थ निरपेक्षतेचा पुरावा करुणा आहे का? हो, इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की या ओळीत एक अतिशय स्पष्ट कार्यकारण भाव मांडला आहे. कसा? जेव्हा माणसाच्या मनातून स्वार्थाच्या सर्व जागा मोकळ्या होतात, तेव्हा तिथे पोकळी राहत नाही. ती रिकामी जागा एका अथांग अशा करुणेने भरून निघते. भूतदया म्हणजे केवळ रस्त्यावरच्या कुत्र्याला खायला घालणं एवढंच नाहीये तर? नाही, भूतदया म्हणजे सर्व सजीवांच्या आत असलेलं एकच तत्व ओळखणं. ज्याच्या मनात अशी दया असते, केवळ त्याच्याच घरात चक्रपाणी वास करतो. इथे चक्रपाणी या शब्दाची निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसते. कारण चक्रपाणी हे काही शांत बसलेल्या देवाचं रूप नाही. अगदी अचूक. ते एक अत्यंत सक्रिय आणि विश्वाचं पालनपोषण करणाऱ्या शक्तीचं रूप आहे. खूपच सूक्ष्म मुद्दा पकडलास तू. चक्रपाणी म्हणजे भगवान विष्णू, जे या सृष्टीचं पालन करते मानले जातात. याचा अर्थ ज्याच्या मनात भूतदया आहे, तो माणूस निष्क्रिय राहूच शकत नाही. तो जळाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहतो, पण स्वतःसाठी काहीही न मागता. हो, आणि इथे ईश्वराचा कायमस्वरूपी पत्ताच बदलून टाकला आहे. ईश्वराचा मुक्काम भव्य मंदिरातून हलवून थेट एका दयाळू माणसाच्या घरात आणून ठेवला आहे. म्हणजे ईश्वराला शोधायला हिमालयात जाण्याची गरज नाही. अजिबात नाही. हे ऐकायला खूप भव्य आणि सुंदर वाटतं. पण जेव्हा कुणी इतके मोठे विचार मांडतो की इच्छा नसलेला माणूसच देव आहे आणि दयाळू माणसाच्या घरात देव राहतो, तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? हे सत्य आहे याचा पुरावा काय? कारण हजारो वर्षांच्या देवपूजेच्या पद्धतींना हा एक मोठा धक्का आहे. याची खात्री कोण देणार? आणि इथेच या रचनेचा अत्यंत प्रभावी भाग समोर येतो. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी समान.
या संपूर्ण तत्वज्ञानाचा कळसाध्याय आहे. हो, कोणतीही नवीन संकल्पना मांडली की त्याला एका ऑथॉरिटीची गरज असते. मला यातील जमान या शब्दाने खूप विचार करायला लावला. जमान म्हणजे जामीनदार किंवा गॅरंटर. बरोबर. आजच्या जगात आपण स्वतःच्या भावाच्या कर्जासाठी जामीनदार राहताना 10 वेळा विचार करतो, कारण ते स्वतःच्या सहीने ब्लँक चेक देण्यासारखं आहे. नक्कीच. मग अशा एवढ्या मोठ्या आध्यात्मिक सत्याची वैयक्तिक हमी घेणं हे खूप मोठं धाडस नाही का? संत तुकाराम स्वतःला जामीनदार का बनवत आहेत? हे प्रचंड धाडसाचं आहे. नाही, त्या समान या शब्दांच्या पुनरावृत्तीकडे लक्ष द्या. 2 वेळा नाही वापरून रचनाकार इथे एक अटळ खात्री व्यक्त करत आहे. जगात भूतदयावादी व्यक्तीसारखं श्रेष्ठ दुसरं कोणीही नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. कारण ते केवळ एक तत्वज्ञ नव्हते, तर ते एक प्रॅक्टिशनर होते. म्हणजे जसं एखादा नोबेल विजेता शास्त्रज्ञ नवीन शोधावर स्वतःची सही करून सांगतो की मी हा प्रयोग करून पाहिलाय, तसं काहीच आहे हे. अगदी तंतोतंत. तुकाराम महाराज इथे स्वतःचं नाव आणि आपली संपूर्ण पुण्याईपणाला लावत आहेत. बापरे. ते म्हणतात की जर या मार्गावर चालून देवत्व प्राप्त झालं नाही तर त्याला मी जबाबदार राहीन. म्हणजे एका आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने अशी हमी देणं, यातून या तत्वज्ञानाचं वजन किती अफाट आहे सिद्ध होतं. हो, हा केवळ पुस्तकी ज्ञानाचा भाग नाहीये, तो त्यांचा स्वतःचा अनुभवजन्य पुरावा आहे. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की या स्रोताने देवत्वाची आपली पारंपरिक व्याख्या बदलून टाकली आहे. अगदी बरोबर. काहीही न मागण्याची, म्हणजेच स्वतःला ॲड फ्री ठेवण्याची वृत्ती आणि मनात असलेली भूतदया यामुळे का सामान्य माणसाचंच साक्षात देवात रूपांतर होतं. आणि जर आपण आजच्या जगाच्या संदर्भात याचा विचार केला तर हे विचार आज सर्वाधिक आवश्यक वाटतात. हो. आजचं जग हे सतत वाढणाऱ्या भौतिक इच्छा, इन्फ्लुएन्सर संस्कृती आणि दिखावेगिरीमुळे अत्यंत तणावग्रस्त झाले आहे. आपण नेहमीच आणखी थोडे या मानसिकतेत अडकलो आहोत. हो, ज्यामुळे समाजात मानसिक आरोग्याचे इतके प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि याच स्पर्धेत आपण अनेकदा आंतरिक शांतता हरवून बसतो. लोकांकडे सर्व काही असतं, पण तरीही एक प्रकारची पोकळी जाणवत राहते. आणि ती पोकळी कशामुळे आहे? कारण आपण चुकीच्या ठिकाणी पूर्णत्व शोधत आहोत. खरी शांती आणि देवत्व हे बाहेरून काहीतरी मिळवण्यात नाही, तर आतून सर्व अपेक्षा सोडून देण्यात आणि करुणेत दडलेला आहे. निरपेक्षता ही कमकुवतपणाची नाही, तर सर्वोच्च ताकदीची अवस्था आहे. अगदी खरंय. आणि या सगळ्या विस्तृत चर्चेच्या शेवटी एक विचार मनात सतत घोळत राहतो, जो विचार कदाचित आपल्याला अस्वस्थ करू शकतो. कोणता विचार? सुरुवातीला आपण पाहिलं की आपण देवापुढे नेहमी काहीतरी मागायला उभे राहतो. हो. पण जर खऱ्या ईश्वराचा कायमचा मुक्काम एका दयाळू माणसाच्या घरातच असेल आणि सर्वोच्च देवत्व हे काहीही न मागणाऱ्या व्यक्तीच्या चरणांशी असेल, तर मग आपण पिढ्यानपिढ्या उभी केलेली ती अब्जावधी रुपयांची मंदिरं, ती दिखाऊ भक्ती आणि ती दूरवरची तीर्थक्षेत्र खरोखरच आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक राहतात का? हा खूपच सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ती आपण आजवर सर्वोच्च सत्याला पूर्णपणे चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या मार्गाने शोधण्यात आपला वेळ वाया घालवत आहोत. याच प्रश्नाचा विचार करत आज आपण या सखोल चर्चेचा निरोप घेऊया. पुढील वेळी अशाच एका रंजक विषयासोबत पुन्हा भेटू. धन्यवाद.